श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावर दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गंग सदृशम तत्समस्यादि लक्ष्म एक नित्य विमल मचल सर्वादी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्ताड रक्त पद्म पद्मनेत्र सुहास्यवदन कथा टोपीच माला दंडक मंडूल टँकर नक्षत्र गुंद्रहित लकपालक विश्वनाय भक्त वत्सल कलियुगे स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मामम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकाळ विश्वासा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व करण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत पराशर अगम लीला जयाची त्या तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवे जितावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुर्मर दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापन कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चोका अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर सोडून आपला विख्यात महिमाजनी गाव याचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेसी ऐसी एकूणी असती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुरुंद ज्याची नाही भेदाभेद ते स्वात्ममुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी ब्रह्म ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार कायांचे चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावर कृपा करोनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते कडेन पहावे. स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सा तुम्ही पाही अमोल उक्ता फळे घेतली काही द्यावया मानसु ज्ञान नाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणा प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्तांप्रती कपिल प्राप्त होत असे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाता पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसे आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते एके हारी दोघासी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोने समर्थांचे तेज उभयंताशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडवून हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐसे हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहज गती पातलो गोदा तटकाप्रती जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरवून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस गेला वास मग येऊन पंढरपुरात स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथे स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जहाले तैपासून या नगरांत आनंद आहोनांदत ऐसे आमचे सकल ऋत असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही येतीवर कंबरेवरून ठेवणी कर दर्शने येती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आनंदे भक्त परिषद द्वितीय अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय श्रीरस्तु शिवमस्तु.
अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेळे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त तिचे साकल्य नृत्य अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले ती राज स्वेच्छेने तेथे एक अविंद होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिते आले चोळप्पाचे गृहापती स्वामीशी जाणून ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर योग योगाधिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची ते कोणी या भक्तीत स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळप्पाचे चित्ते आनंद झाला भोसाळ तैपासून तयांचे घरी स्वामी राहिले अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष सोने कारभारी परम ज्ञानी असते जे चोळप्पाच्या गृहापती कोली आले एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरले मात द्रुपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरांत येती विख्यात पातले वार्ताळीसी कोणी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटू तया येती वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी येऊनी आता देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती पळवणी गेली दुरी भक्ती चरणी जडली तई सकळ सभा आनंदली समस्ते पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती रूपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाथा ऐकता पुनरावृत्ती चुकेल कथाध्यायाचे अंती अक्कलकोटी आली येती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवाकडे त्याते चोळप्पाची सदुनी कांता तीही केवळ प्रतिवता सदोदित तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते येती राजपूर्वीती दृढ चरणी जयांची भक्ती त्याशी होती कल्पतरू जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिता ती कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनांसी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नव्हे डोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण्याची अंगी कोणते हो वसत असे ऐसे तायांनी निंदिले समर्थांनी अंतिरे जाणिले तेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाठावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छुजन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज ताटला बहुत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम कसती वाचे हेतू पूर्वावे मनीचे म्हणून या विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तायाते कोणी नवसाते करती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती मना माझे आश्चर्य करती एक क्षण तटस्थ होती वैरभाव विसरोनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समस्त संन्यासा पुढे लोटती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकाशी सूर जाता असता चळाशी धोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयाशी अन्नोदक वर्ष असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटांबना दंडावया कुसित जना अवतरले येती वर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा वरस्तो प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोढा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 5 श्री गणेशाय नमो भवकानन वैश्वानदा अज्ञातम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खराच हृदय तू अक्कलकोट नगरांत एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेता स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगरावरती आणू म्हणती तयाशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर वैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीशी तरी आम्ही तयाशी इनामध्ये बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेशी आपली जरी इच्छा आहेसी स्वामी ते आणावे वटपुरीशी तरी मी
आणि न तयाची निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसाई सभाई समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्याशी सन्मानाने गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले. सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघरातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी. या नगरातू स्वामीशी कैसे नेऊ आपणा. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली गौसाल दाणे याचक धने तृप्त केले. स्वामीचे या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जैने सेवे करी संतुष्ट होती. ऐसे करीती सर्वदा. ऐसे न काही न झाले. केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले. विचार पडला तयाशी. मग लढवली एक युक्ती. एकांती गाठुनी चोळप्पा प्रती. त्याच लागी विनंती करती. बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडोद्याशी. मग मल्हारराव आदरेची इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा पौसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार रूपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे स्वामी चरित्र अमृत. स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायांच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवर्ती बडोद्याशी चलावे. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावाविषयी आमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून या तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोटी नगरांत आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी. ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी. अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी. दांभिक साधना ते करी. तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. वावयाशी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्र चित्त. काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्याशी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करोनी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असं कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालून ती स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मग मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडोद्याशी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी. अन्य उपाय न हो. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांशी विचारती कोण जाता स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंतराव तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हाव. आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. तरे बेडी आणूनी सत्वर ठोकायाचे चरणे. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी. पाळले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताची. सत्वर यावे बडोद्याशी. तेथील कार्याशी सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिजुत. षष्ठोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तम. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाची निर्गुणा. जय जयाची सनातना. जय जयाची अघरणा. लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालुजी नृपती. समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करती. जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयाशी. श्रवण करती दिवस निसे. हिरळी करातिक शास्त्रांची वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापिरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांत वरुणी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपतला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवाशी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी. नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत. स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी. पाहावया तिचे लक्षण. ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीशी. ब्रह्मपद तदाकार. काय केल्याने होय निर्धार. ऐसे एकूणी सत्वर येती राज हसले. मुखे काही न बोलती. वारंवार हास्य करती. पाहुणे अशी विचित्रवृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्याशी. हुरळ पडली लोकांशी. लागले व्यर्थ भक्तीशी. याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी. आले सत्वर बाहेरी. लोका बोलते हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान. याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्र अधिक ज्ञान. याते काही असे
असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुनी ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त दाहले. निद्रा लागली बुवाशी लोटलिया काही निशी एक स्वप्नतायांशी चमत्कारी पडलेसे. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारुती त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृत आली तयांशी त्यांनी धरोनी बुवाशी सावध केले तयावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयांशी सांगती समज मग म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदा खदा स्वामी हसले. मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखून रुचिकांसी काय म्हणून भ्यालाशी. जरी वृथा भय मानितोशी मग ब्रह्मपद जाणसी कसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याची लागती कष्ट करणे फुकट हाताने याची. बुवा प्रति प्रतली गुण धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाश्रोणी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती धरली स्वामी चरणी अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परशुत भावी भक्त सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाची सुखधामा जय जयाची परब्रह्मा जय जय भक्तजन विश्राम अनंत वेशानंता. राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. पूर्वकर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखोप भोग कैचा त्यास निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पळवले. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिधली दाणे आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्याशी त्रासले या भवयात्रेची. कृष्ण वर्ण आला शरीराची रात्रंदिन चैन नसे. कोणा लागी जावे शरण मजवरे कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास एक रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. तरी तेथे तेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी माणसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी काम धंदा करिता करी स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति तोरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परशुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणाविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते. अक्कलकोटी नगरांत ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकिरी संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरांत शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवा सकाळी कधीच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणाला विनी द्रव्य काही देईल. बाईचे द्रव्य लोक पूर्ण आनंदने ते जे म्हणे मी युतिके करून 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईशी इतके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्र रुपयांशी देईन सत्य वचन. ही बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्ण कर्म या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन श्मशान भूमीत आले येती राज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवे करी शंकररावशी म्हणती लीला करून येशी. चुकले तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा. शंकरराव त्या दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेकणूर दर्ग्याशी एकपणी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामी राजवैद्य व्याधी पडे आपणची. प्रकृतीशी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले. अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे जुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करीत आती. सर्वानुमती ते तिची मठ बांधिला जुने गच्ची. कीर्ती शंकररावांची
अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा पुरुषोत्त भावी भक्त 9 अध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणे विचार आरंभिले स्वामी चित्र, ते शेवटाची नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामग्रामी यजुर्वेदी गृहास्थाश्रमी, बाळप्पा नामे तुझे कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वता या प्रति सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबकले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केल्या निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेक शास्त्रे तोडावा. सोलापूर काम अम्माशी ऐसे सांगून सर्वत्रांशी निघाले सद्गुरु शोधाशी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम पख्यात, तेथे आले फिरत फिरत. तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडे मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्ती तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयाशी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. एकूण या वराशी आनंदले मानशी. वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तोषले. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले या साविद. चिदंबर नामाभिमान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निगुण शिक्षा व्याकरण काव्यप्रांत पडविले. यज्ञा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐसी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारता उतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केले दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. ताया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट. तयांशी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य हरित, दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोनी मुरगुडी आले धावणी. म्हणती दीक्षितांची सांगोनी दाद आपली लावावी. रावबाजीचे वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी. सर्व वचनी ठेव निर्धार. निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती. राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती. आम्ही त्याते जाणवतो. यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वरील अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा पुरुषोत्त प्रेमळ भक्त. 10मो अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळप्पा मुरगोडे आले. पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जावोनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावले. मानवला तयासी विचार. निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर. परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले. स्थान पाहुणी आनंदले. दृश्ये सरस्वती पावले. प्रेमभावे वंदिली. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपुनी. मागुती येती गावांत सेवेकऱ्यांबरोबरी. मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी. परतोनी येती ते. मध्यान स्नान करून पुन्हा बैसती जप ध्यानी. असतात आता वासरमणी. संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतून ग्रामामध्ये येते ते. सपुरी प्राप्ती करता सोडून गृह सूतकांता. शितोष्णाची परवान करता आनंद वृत्ती राहती. शितोष्णाचा होय त्रास. अर्थकोटी उपवास. परितायाचे मानस कदा उदास नोहेशी. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून हे श्रीपुरी बाळप्पाशी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे. आमचे सदनी जे जे पडेल तुम्हाशी कमी देते आम्ही पूर्वजी. बाळप्पाशी मानवले. 2 दिवस तेसे केले. पोट भरून जेवले. परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी. धोळी उतकी उडवावी. आणून या बाहेरी. बैसोनी तेथे शिवेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्ता सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपले प्राक्तन भोग भोग विदारुन पाहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 येची
मूर्ती येऊन या दर्शन देते. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापिती अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमाशी. वृक्षातळी ठेवून वस्त्राची गेले स्नान करावया. परत स्नान करून सत्वर आले. त्या स्थानी वस्त्र उचलता खालून वृश्चिक एक निघाला. त्याशी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितारी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयाशी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम चकुंतायाशी मार्गावरी जाहले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती येती रूपे वास करती. जेथे सर्व सौख्य नांदते आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णूमी अज्ञान प्रत्यक्षचे वैकुंठ भवन स्वामी कृपेन झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध श्रोते होते सदा परिसोत. 11 गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार्थ हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रकट होत. तेच समर्थ श्री स्वामी. दत्ताध्यायांचे अंती बाळप्पा आले. अक्कलकोटी पुण्य नगर पाहून दृष्टी आनंद पोटी नच भावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शनच्या उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सन्निध पातले. आजनुबाहू सुवास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भाणावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठवणी काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम यशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयाशी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती रूप मंदिरात. राजातने वाचन तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. थत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी पैसावे. श्री शंकर उपास्य दैव त्याचे करावे पूजन. नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने बोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तायांची बाई आज्ञा करी येशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जण सेवे करी. बाई मुख्य त्या माझारे. सर्व अधिकार तिच्या खरी. व्यवस्थेचा होता बाई. या कारणे आपसांत भांडणे होती सदोदित. श्री स्वामीची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती युजून मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीराचं व्याधी लागली. रात्रंदिवस चैन नशे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पुरी कोण्या कृतज्ञे बाळप्पाशी यावे मरण. विष दिधले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेना आजवरी गुप्त असे बुदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करून मग यावे परतुनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई बिंबी समर्थांशी आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तायाप्रती एके दिनी समर्थ करते. तरी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा. जाण हे नसेल सत्य पूर्ण. विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तायातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेचे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडून दिवशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोले ऐकून बाळप्पा म्हणे खिन्न झाला. स्वामीने माझा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भटे एके दिवशी विचारले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाची जावया इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुख काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थ न देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी द्याव्या आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणते. त्यात दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभय अंतने टाकिल्या. चिठ्ठी आबुल्या करी भरती उचली सत्वरी. तेथे राहुणी चाकरी करी. ऐसे लिहिले असे. स्वामी चरित्री दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तायाप्रती करतील येती दयाळा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा प्रेमळ परिसतो. 12 गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षी शशिकर वारे जैसे उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायांचे अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रति कपटयुक्तने फसोपाती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक आदी करावयाची लज्जा वाटत त्याशी. तयाचे एके समयाशी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सन्निध गुरु असे जा निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणे समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती. ते तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास द्यावा
व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ते येता परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले तैपासून बाळप्पाशी त्रास देता अहर दिशी गाराने सांगता समर्थांची बाई ते शब्दे ताडीते अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ताज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाची द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचं सण येता राजमंदिरामाजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनांत विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदरबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळ ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळ ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयाशी हार नाही आम्हापाशी बाळप्पा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण एकूणी जमादार परतोनी रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाले नवलपरी बैसले समर्थांची स्वारे भक्त मंडळी वेष्टीत एक वस्त्र तायावळी पडले होते श्री जवळी तायांची करून या झोळी समर्थ करी घेतली अल्लख शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उणे ते जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकी ती आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली झोळी चोळप्पाचे देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परीन बोल आले मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले बाईशी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागोनी दुष्ट तरी ताडण करी बहुसाळ त्या एकूणी बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येथून आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून याकरता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्याशी बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करते एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी गर्वभरे ती कोणाशी मालिनाशी जाहली सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचे झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून यादावी ती वरी राणीजी प्रीती बाईवरी बहुवती या करणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयाशी हुकुम झाला सत्वरी बाईशी दूर करावे परी राणी सभियोनी तैसे न केले तयाने समर्थ दर्शनासे एके दिनी कारभारी पातले तयाशी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे एकूण या उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराचे कैद करून या बाईशी आणवाय म्हणी सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरता सरकारून तत्वता पंचनियमनी व्यवस्था केली असे नृपराये मग सेवा करावयाशी घेऊन गेले बाळप्पाशी म्हणती देव तुम्हाची पगार सरकारांतून बाळप्पा बोलेले तयांशी द्रव्यासा नाही आम्हाशी आम्ही निर्लोभ मानशी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळप्पाची चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करिता दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करती सद्भावे जय नमस्कार त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमद सदा भक्त परसुत त्रयोदशोध्याय गोढा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाघना जय जयाजी कशमना जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु प्रातःकाळी उठवून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रातःकर्मे आटपोनी मग बसावे आसनी भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान सुगंध चंदन लावण सुवासी कुसमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी करणा परात्परा कविल्य चंदा ब्रह्मानंदा येती वर्या जय जयाजी पुराणपुरुषा लोकपाला सर्वेश अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारावया अनंत रूपे नटलाशी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासे करता आणि करुता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थानिचे जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदी मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्व
विश्वेशा. वेदांचा ही तर्कचाचरे, शास्त्रातही नावरे. विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती. सहस्रमुखी निश्चिती, शिल्ला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा, दासाकडे पाहावे. आता युतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना. कृपा समुद्री यामिना, आश्रय देई जय सदावे. पाप ताप आणि दैन सर्व जाव निर्सोन. इहलोकी सौख्य देवन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावया पेल तीर. कनाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना. न बाधत तुझ्या कृपे, कितू वर्णू आपले गुण. द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निर्सोन. ज्ञानार करधई प्रकटोपै. शांती मनी सदा वसो, वृथा विमान नसो. सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःखे हे निर्सो, तुझ्या भजने चित्त बस. वृथा विषयांची नसो, वासना या मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम, दुर्गम जो भोपंत्य. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्याय मार्गावलंबन. इतके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असोनिया संसारत, प्राचीन तव नाम अमृत. प्रपंच आणि परमार्थ, तेने सुगम मज लागे. ऐसी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था. संतोषिनी तत्वता, वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण, विधुयुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून, उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ, ऐसा षडक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करता, तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेमी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती, तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकांत. जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा ऐकुत भावी भक्त. चतुर्दशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता, तिथे काही न उरेची. सर्व कामना पुरवणी, हंती जाविती सुरभुवन. जे नर करती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळ वेढे ग्रामांत, राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेदना म्हणती त्या. शीतोष्णाची भीती नसे ज्याची या चित्ती. सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर स्वरूप येती, ऐसे ज्याच्या वाटे चित्ती. त करताना स्वामी भक्ती, जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेढ्यात बसपा तेने राहत. दारिद्र्य पिडला बहुत, दीन स्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात. ते देखील श्री समर्थ. दिगंबर येती राज, कंटकशय्या करुणी. तेवर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घाल तसे. अष्टभावे दाटोनी, माठा ठेवी श्रीचरणी. मने कृपा कटाक्ष करुणी, दासाकडे पाहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाली तो तत्वता. करदोडीने अस्तविता, झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोषले येती. वरदहस्त ठेवी ती, तत्काळ मस्तिकी तयाची. बसप्पाची श्रीचरणी, मन जडले तै पास होनी. राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता, ऐकुनी ऐशी वार्ता. करीतसे आकंता, मने घर बुडाले. बसप्पा येता गृहाशी, दुष्टत्रे बोले त्याशी. मने सोडिले संसाराशी, वेळ काय लागले. परी बसप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त. जनापवाद न भीत, नसे साड कोणाची. एके दिवशी अरण्यात, बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोरतम दाटले. चित्त जडले श्री स्वामी चरणी, भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडते. परी बसप्पाची चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी दडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहतो, तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयाची मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडले त्वरित. करी घेऊन अंग वस्त्र, टाकीता एका सर्पावरी. गुंडाळून सर्पा त्वरित, सत्वर उचलवणी घेत. तव सर्पगुप्त झाले, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत. तो त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतकरणी. माठा ठेवीत स्वामी चरणी, प्रेमाश्रुनयनी वाहती. त्यासी बोलत येतीश्वर, घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार, दारा पुत्र पोशिजे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगीत. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध. सदा भाविक परसुत. पंचदशोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणात, येथे रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ श्री स्वामी सुत. एकता त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत, निर्वाह करत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तायांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तायांचे माता बंधू राहती. मुंबईत तायांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करता व्यापरत, त्यात तोटा आला तायाशी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कहाणी. तेव्हा भाव धरोणी म्हणी, नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसांत मी होईल कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अपुसा व्यापार करता. त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या
सांगते म्हणती काय करा हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापाशी फिरत होता अब्रूची बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मला कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावा या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला ते सांगावा या पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी सफर्त सांप्रत काळी वास करत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थतायाशी शिवराम मारुतेशी नामे दिली त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीना दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोसाळ. श्लोक आकाशात पतित तोये यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तया ते श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयान आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांची आनंद आले मुंबईशी. हरिभाऊच्या मानशी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत ते का पायी वागवी भक्त का दिसल्या नाही कोणाचे. हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरत असत सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत आता झालाशी आता निश्चित प्रदान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी झोळी समर्थे तायांशी दिली. ती घेऊन त्यावेळी प्रदान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊच्या करी. म्हणती जाऊन सागर दिल्ली किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनमात्र चित्ती तू आण धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानशी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारानामे त्यांची कांता तीही करी बहु आकंता घेत उरबुडून विनुते जोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. येशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुंवरे समाधान बहुत प्रकारे करीत असे ते याचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटले समग्र. ते तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताचे दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिला. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भाविक भक्त परितो षोडशो अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर येथे येऊन स्वामी कुर मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्याची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी. याशी पिशाच बाधा झाले किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पाहिजे पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देऊन मामलेदेर सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापा ऐकून या देव मामलेदार हसून देती. त्याशी पिशाच लागले थोर माझे नी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू परसी स्वामी भक्त त्याचे उपदेशे जाहले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. ताना नामे त्याची कांता तेही त्रास देता स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयाशी नगर करणाना जशी सहज आले मुंबईची. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ते प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयाशी लावली या स्वामी भक्तीची. धन्य झाले नाना दोषी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पाचले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्याशी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहुणी या स्वभक्ताशी आनंद झाला. असे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. झेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त घोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना त्याची समर्थ करते आज्ञा स्वामी सुताकडे जावयाची. स्वामी सुत येत्याप्रती मनातील खूण सांगते ऐकून जनचकित होती वृत्ती ख्याती सुताची. एकटा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विनतोन सेवी उदका अन्न ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन
दर्शन ते करून रसे भरले पूर्ण एकिले आतून राणीने सेवकासी मने सत्वरे तुम्ही जाऊन या अवसरे त्या सातुते मंदिरी प्रार्थून या आणावे पाहून या समर्थांची उल्हास सुताचे मानसी धावून या वेगीसी मिठी चरणी कातली निज सुताचे पाहुणे आनंद समर्थ मनी कर फिरावला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले एकल ओटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती करे स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया काढणी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहितासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विणमी स्वामीचे ऐसे न करावे काय मी अजाणले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तर हृदयी वास करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखेरे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी रात्रंदिवस चैन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जणी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवत असे समर्थांचे मग समर्थे त्या अवसरी मुंबई पाठविले सेवे करती म्हणी सुताचे सत्व चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुताची जननी राहत असेच त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवते समर्थांते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुताते सत्वरे मलसंधी जाणावे परी सुत त्या सांगते आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिवस सरत असे मग सांगती समर्थ त्याशी घालून पीडित घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पायी अक्कलपोटी आला नाही दिवसेंदिवसी देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यात ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो आला अक्कलकोटा जीवित परवान केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कायला श्वास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणे बैसले स्नान करून परिणगंधन लावीत भोजन हाते न उठते धरणीवरी अंग टाकीती कोणा संगी न बोलती रुदन करती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परतर पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकंता ते दुःखद समय वरता दुःख अंतरी होत असे असं मग काकूबाई अक्कलपोटी लवळाई परतोनी आल्या पायी बोलला काय समर्थांते सुत आपला भक्त असोनी अकाली पावला का मरण मग स्पर्ती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती उल्लंघन केले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळाची ओढून बळीची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्ध ते दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध भाविक भक्त परिषद सप्तदशोध्याय गोढा श्री भगवत चरणा अर्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करताती समर्थांते तेव्हा समर्थ बोलले सेवेकरी असते सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखराची अधिकारुणी मुगा दिसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोच जाळा मोठमोठ्याने ओरडते आमची पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाईला कोणी लपवून ठेवले विटेशी ती दिली पाहिजे आम्हाशी याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान त्या कळले तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जेव घाले अशी आरोग्य होईल बाळाशी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाशी आली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्याशी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या या मठांत या करणे अक्कलकोटी येत दर्शन घेत स्वामींचे ते म्हणती काकूबाईशी पादुका स्थापन कराव्याशी तुम्ही पाठवा दादाशी समागमी आमुच्या बाई म्हणे तो आज्ञान तशाच शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजला की समर्थ वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयाशी समर्थ पुनश्च बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाच दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळीशी सांगती दादाशी पाठविले की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावर ते दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्या सांगती त्याशी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांची आज्ञा करते याशी स्थापा गादीवरी दादाशी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताशी याच द्यावी कपणी जोडी निशाण ब्रह्मचारी दादाशी उपदेशी दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले समर्थ यशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या मूर्छेला आणवी सत्वरी धरा म्हणून त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करता ती तैसेची स्त्रीच्या पादुकाशी रिपडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेलेला आहे ते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहून वृत्ती काकूबाई
दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेळ खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची ऐशिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोले तेशी जे बरे वाटेल आम्हाशी तेच करू या समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचने एकाचे गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतकेची पुरे झाले. एकूण यशा वचनाला समर्थांशी क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वस्ते परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनविले गोसावी कपणी जोडी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविले भिक्षेशी. ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले दयाशी. अनुसूया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत करणी म्हणे तुझी हे करणे लोकाभुवाद कारण. एकोणी मातेची उक्ती दादा तीच प्रती बोलते ही कसुके तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबावरी स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परसुत अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञानी परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविजय निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयंत्री सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती दाकी देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखील. करावे हट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना साणे फिरून शोध करीती गुरुजा. जपी तापी संन्यासी असंख्य देखील ज्ञानतायांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी केले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणी तायांना आज्ञचक्र वेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तायांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करती सकळ जन. असो झाली या काही वेळ समाधी उतरवून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले धडकरी. सदातीत झाले अंतरे हर्षपोटी न सामावे. उठवून या करती स्तुती धन्य धन्य येती मूर्ती. केवळ परमेश्वर हस्ते रूप घेती मानवाची. स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा उरली. चिंता सकल दूर झाले कार्य भाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेची वास्तव्य करती. सिद्धी प्रसन्न जयांना बौद्ध धर्मकृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुण्या. पाहुणे नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयाशी. लोकी धन्यता पावला शिवार योषिता पाळुनी. तेशी द्यावे सोडून तरीच श्रेष्ठ पावसी जरी. मग सहजती सुरभुवनी अंती जाशी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी हसवणी विपरीत केवी करतील. परी अंतरीची खुण येती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी तिथली सोडून येऊन राहिले स्वसानी. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामले दर. त्याशी ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रज अंमलात अनिवार्य होऊन बंड केले. ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला. सोकार चिंतोनी अंतर खडगी दिले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबग उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग हाकरी. परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसे आला परस्वस्थानाचा झेंडा उभारिला बंडाचा. त्यास यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात. राती अक्कलकोटांत राजाश्रित सरदार. मायापाश तोडून तुड झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत स्त्री दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी श्री चरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी राहले. दीन वदन होऊनी दूड घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांताशी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे नसरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्याची न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोच नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येते. तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परसुत प्रेमळ भक्त. 21 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा करा. जय जयाची यतीवरा भक्त जन संतापारा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन भक्ता श्रोते दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला. करुणी श्रींची स्तुती माथा ठेवी चरणावरती. तेव्हा समर्थ त्याचे वदती हास्य वदने करुणी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वान करुणी नाना येथेच भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना बप्पाने. फकीरे बोलविले 5 जन. जेवू घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाते. उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थे आज्ञापिती. गृहस्था
ते सत्वर शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट करता स्वजना कोष्ट हे आला मनी यायचा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी सहाजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळावया साधन त्या जवळी नसे परी त्यासी ते कोणी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासे येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला. शुद्धीवरी तत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गाती स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकट कथा संबंध सदा ऐकोत भावित भक्त 20वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझं मुख निमित्त बदले श्री स्वामी राज. आता कळसा अध्याय 21वा कृपो करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझे येता जडदेह त्या गोणित होता गेले स्वस्थानी येती राज. शेके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदुनी ब्रह्मरद्राचे दोन्ही आत्मज्योत निघाली पूर्ण रथ यामधून ते देवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून आक्रंदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंतलीला जना सन्मार्ग दाविला उधरिल्या जडमुंडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तेरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पाल शेतग्रामा माझा जन्म माझा झाला शे तेथेची बाळपण गेले आता पोपरली सईने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्यासी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करती दिवसला उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले श्री स्वामी चरित्र लिहिले अत्यमतीने अत्यल्प. प्रथम अध्याय मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेच कथन केले. श्री गुरु कर्दळी वनांतून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय अध्यायी ताराव्या भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तिथीचे महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल. चौथ्या अध्यायी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्याशी ज्याने न्यावया स्वामीशी पाठवले कारभाऱ्यांशी. 5व्यांत ते कथा यशवंतराव सरदार त्याची दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र. 6व्यांत वर्णिले विष्णुपुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे. ते 7व्यांत सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याशी केले दुःख मुक्त. 8व्यांत ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यांत केले शे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10मा अध्यायांत ते एकता पुनीत स्रोते होती सत्यची. 11वा आणि 12वा तैजाचा अध्याय. 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण. 17 भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यांत वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17यात निश्चित वृत्त त्याचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बहु प्रसिद्ध. 18व्यांत वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यांत सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन. 20व्यांत निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यांत वर्णिले ग्रंथोपप्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शेके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्ध त्रयोदशीत पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिवता वंदोने त्या उभयांत ग्रंथ समाप्त केलासे. स्वामीने दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची भाड विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती बहुसागर तरुण अंती मोक्ष पद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गौसो भक्त श्रेष्ठाला कोणी ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीचा आणिला त्याशी रक्षावी दयाळा कृपागणा समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरण ठेविला भाल सदोदित त्याचा प्रतिपाल बाळ करावा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्.